समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज परिसरातील सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा झाला। खटाव तालुका संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला, तर तालुक्यातील प्रिंट आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना विमा कवच बहाल करण्यात आले। खटाव मान तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश चव्हाण, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख, सौ अनुराधा प्रभाकर देशमुख, प्राध्यापक बंडा गोडसे, नंदकुमार मोरे, प्रदीप विधाते, संदीप दादा मांडवे, पृथ्वीराज गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार, उपसभापती विजयकुमार शिंदे, प्राध्यापक सदाशिव खाडे, अनिल पवार, डॉक्टर महेश माळे आदींची उपस्थिती या प्रसंगी होती। रक्तदान शिबिरात सुमारे 52 रक्तदात्यांनी पवित्र रक्तदानासाठी योगदान दिले। तसंच वाचन संस्कृती चळवळीला पाठिंबा देण्यासाठी नगरसेवक अभय देशमुख यांनी मान्यवर नामांकित लेखकांची समाज उपयोगी पुस्तके संघास भेट दिली, तर हरणाई सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून सुमारे 40 पत्रकारांना पोस्टाचा अपघाती विमा कवच बहाल केले। अध्यक्ष शेखर जाधव आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले। प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी सूत्रसंचालन, तर प्रकाश सुरमुख यांनी आभार मानले। पत्रकार दिनानिमित्त वडूज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि सहकाऱ्यांनी परिसरातील पत्रकार बांधवांचा सन्मान केला। पत्रकार दिनानिमित्त ब्रह्मकुमारी सेवा केंद्र वडूज या ठिकाणी पत्रकार आणि पोलीस यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी ब्रह्मकुमार मिलिंद भाई यांनी मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि मेडिटेशन याबद्दल माहिती सांगितली। यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर, अय्याज मुल्ला यांची समायोजित मनोगते झाली। ब्रह्मकुमारी राणी दिदी, सारिका दिदी, अशोक भाई यांनी स्वागत केले। सूत्रसंचालन अरुणा दिदी यांनी केले। शेखर जाधव साहेब, तुमचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन। आपण आज, मला वाटतं हा पहिलाच उपक्रम आहे ते घेतलेला, आणि मला सगळ्यात त्यांचं महत्वाचं आवडलं की सगळ्या पत्रकारांचा इन्शुरन्स काढलेला आहे। खरं आपल्याकडे इन्शुरन्स बद्दल इतकी ग्रॅव्हिटी किंवा इतकं महत्व वाटत नाही, पण ज्या वेळेला अचानक संकट येतं एखाद्या पत्रकार बांधवावरती, सगळ्यांची खूप इच्छा असते मदत करायची। आपण फुल नाही फुलाची पाकळी मदत करू शकतो, इतकी भरीव मदत करता येत नाही, पण ज्या वेळेला मोठा खर्च असतो त्यावेळेला इन्शुरन्स असणं फार महत्वाचं आहे। आणि तुमचं हे अनुकरण ऍक्च्युली सगळ्या तालुक्यात पत्रकारांच्याकडे व्हायला पाहिजे, आणि मला वाटते की ह्या बातमीवरती जोर देऊन आपण ह्याला खूप सोशल मीडियावरती चांगलं त्याला प्रसिद्धी द्यायला हवी, कारण तुमचं अनुकरण हे अनुकरण करण्यासारखंच काम झालेलं आहे, तर हे सगळीकडे अनुकरण व्हायला हवं। दुसरी गोष्ट की आपण सगळे जाणते आहात, पत्रकार म्हटलं की समाजाचा एक महत्वाचा खांब आहे। आता तर म्हणायला लागेल की पहिला खांब आहे। पूर्वी आपण म्हणायचो तिसरा खांब आहे, चौथा खांब आहे, पण आता तर हा पहिला खांब आहे। आणि तुम्ही सगळे जाणते आहात, सगळे समजदार आहात। मी तुमच्याशी 5-6 वर्ष झाले कनेक्ट आहे। आपण यापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर पण 2 वर्ष हा प्रोग्राम आपण घेतलेला। एवढंच नव्हे तर लॉकडाऊनमध्ये सुद्धा ऑनलाईन आपला हा प्रोग्राम झाला होता। तर पत्रकार दिनानिमित्त आपण कसं शिक्षकांचा, शेतकऱ्यांचा असा सर्वांचा सत्कार घेतो, तर शेतकरी आपले पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचाही सत्कार घेण्याचा एक संकल्प मनामध्ये आला, आणि फक्त एक फोन केल्यानंतर आमचे सर्व बांधव इथे उपस्थित राहिले, याची आम्हाला खुशी झाली। जसं दुनियेमध्ये अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या, हरित क्रांती, उद्योग क्रांती, औद्योगिक क्रांती, श्वेत क्रांती, तर ब्रह्मकुमारी विद्यालयाद्वारे जी घडवून आणली जात आहे स्वतः परमात्मा प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्याद्वारे, तर विश्वामध्ये आध्यात्मिक क्रांती घडवून आणण्याचे कार्य या ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या द्वारे गेली 90 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे। त्याबद्दल सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं आपल्या सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सांगलीहून आलेले मिलिंद भाईजी, त्याचबरोबर आपण सर्व भाईजी आणि बहीणजी, सर्वांचीच काही नावं घेत नाही, आणि आमचे सर्व सरकारी पत्रकार बांधव,
खरं तर माणसाचं जीवन क्षणभंगूर झालेलं आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात ताणतणाव कायम वाढलेला आहे. म्हणजे मागाशीच बहिणींनी सांगितलं, खूप तुमचं दगदगीचं जीवन असते, ताणतणावाचं जीवन असते. आम्ही जरी आता इथं बसतो तरी प्रत्येकाच्या पुढं काय ना, मला इथं जायचंय, मला तिथं जायचंय, हे थोडंसं टेन्स प्रत्येकाच्या समोर आहे. अशा परिस्थितीत खरं तर माणसाला तणावमुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगण्याची खूप गरज आहे. अशा परिस्थितीत या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीनं माणसाला निरोगी, तणावमुक्त आणि आनंदी जीवन कसं जगावं याचा खूप मोठा संदेश दिला जातो. खरं तर बऱ्याच ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या वडूज शाखेच्या वतीनं एका खास कार्यक्रमात समाजाच्या भल्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पत्रकार बांधव आणि पोलीस दलातील जवान भगिनी यांचा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी खास करून आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगलीहून आलेले आदरणीय मिलिंद भैयाजी, या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका आदरणीय राणी बहिणजी, अशोक भाई व त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या वत्सला माता, आमचे सर्व पत्रकार सहकारी आणि पुढेही अनुयायामध्ये बसलेले आमचे मित्र हनुमंतराव पुढे सर असतील, कदम सर असतील, त्याचबरोबर शिरसोडीचे माजी सरपंच कुर्ले असतील, विनायक ठिगळे काका असतील, इकडेही डॉक्टर चव्हाण मॅडम, वंदनाताई, पोलीस आताच आगमन झालेल्या सर्व पोलीस भगिनी आणि मित्र हो. प्रतिनिधी शरद कदम, JK काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.